माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 5 अध्याय 15. कंसाचे आमंत्रण घेऊन अक्रूर गोकुळात येतो. पराशर पुढे सांगता बैलाच्या रूपातला अरिष्ट राक्षस धेनू प्रलंब यांचे वध. गोवर्धन उचलून 7 दिवस रात्री हातावर तोलून धरणे, कालिया नागाचे गर्भहरण, अर्जुन वृक्ष उपटणे, पुतना राक्षिणीचा वध, गाडा मोडून टाकणे, अशा बाळकृष्णाच्या लीला गोकुळात चालूच होत्या. तेव्हा नारद एकदा जाऊन कंसाला भेटले. देवकी व यशोदा यांनी बाळाची अदलाबदली केली त्या घटनेपासून सुरुवात करून कृष्णाचे सर्व पराक्रम त्याला ऐकवले. ते सर्व वृत्त ऐकले तेव्हा कंसाला अतिशय राग आला. त्याने भरसभेत वसुदेवाची आणि यादवांची खरडपट्टी काढली. नंतर तो विचार करू लागला की जोवर रामकृष्ण हे लहान आहे तोवरच याचा काटा काढला पाहिजे. पुढे ते आणखी मोठे झाल्यावर आटोपणार नाहीत. आपल्यापाशी वीर चानूर बलशाली मुष्टिकासारखे मल्ल असताना त्यांच्याशी कुस्ती लावून देऊन त्या दोघांचा परस्पर कायमचा बंदोबस्त करावा. त्यासाठी अगोदर धनुर्यज्ञाचे निमित्त करून त्यांना येथे बोलावून घ्यावे. केशी राक्षसाला पाठवून कृष्णाला वृंदावनात मारावे. तरी ते दोघे वाचले व येथे आले तर माझा कोलाया पिंड हत्ती त्याच्यावर फोडला की ते खात्रीने मरतील. तेव्हा त्याने गोकुळातला दूध पाठविण्याचे ठरवले. अक्रूराला बोलावून घेतलं. अक्रूर त्याच्यापाशी आला. त्या कंस त्याला म्हणाला, हे दानपती अक्रूरा, तू माझ्यासाठी एक काम कर. तू रथ घेऊन गोकुळात जा आणि नंदाची भेट घे. तेथे वसुदेवाचे विष्णू उषाने जन्मलेले 2 मुलगे आहेत. ते दोघेही माझ्यासाठी घातके. आपल्या येथे येत्या चतुर्दशीला धनुर्यज्ञ होणार. तेव्हा तू त्यांना कुस्तीसाठी आमंत्रण दे व येथे तुझ्यास घेऊन ये. मग मुष्टिक आणि चानूर दोघांची त्यांचे मल्लयुद्ध लावून देऊ. तरी ते दोघे जिंकले तर त्या दोघांवर आपल्या कोलय पिंड हत्या आहे त्याला चवताळून सोडून देऊ, असा माझा बेत. एवढे करून ते दोघे मारले गेले की मग मी दुष्ट वसुदेव, नंद व माझा पिता उग्रसेन यांनाही परलोकी पाठवून देईन. त्यांची सर्व संपत्ती गायी जप्त करीन. मग तुझ्याशिवाय सर्व यादवांना मारून टाकेन. हे सर्व आटोपले की आपण त्या निष्कटक अशा राज्याचा सुखाने उपभोग घेत बसू. परंतु याकरिता आधी तुला गोकुळात जावे लागेल. त्या दोघा भावांना इथे आणावे लागेल. तर सोबत भेटवस्तू घे आणि लवकरात लवकर निघ. आधीच फार उशीर झालेला आहे. तेव्हा तो भक्तराज अक्रूर उठला. आपल्याला श्रीकृष्णाचा या निमित्ताने सहवास मिळणार म्हणून आनंदित झाला. त्याने कंसाचा निरोप घेतला. कंसाने त्याला एक सुंदर रथ दिला, अनेक मौल्यवान भेटवस्तू दिल्या आणि निरोप दिला. या ठिकाणी अध्याय संपला. अध्याय 16. केशी राक्षसाचा वध. त्याच सुमारास कृष्णाचा घात करण्यासाठी कंसाने केशी नावाच्या एका राक्षसाला वृंदावनात पाठवला. तो दैत्य भल्या मोठ्या घोड्याचे रूप धारण करून तेथे गेला. आपल्या खुरांनी जमीन उकरीत प्रचंड वेगाने धावत तो तेथे गेला. त्याच्या खिंकाळण्याचा आवाजमुळे घाबरून गेलेले लोक कृष्णाकडे धावत गेले. तेव्हा त्याने गावकऱ्यांना वही दिले आणि सांगितले की एका साध्या जनावराला भिण्याचे काही कारण नाही, धैर्य मात्र सोडू नका. मग तो केशी समोर गेला व म्हणाला, अरे दुष्टा, पुढे ये, आज मी तुझे दातच पाडून टाकतो. तेव्हा दैत्य जबडा वासून कृष्णावर धावला. त्यावेळी कृष्णाने हाताचे मूठ वळवून संपूर्ण हात त्याच्या खिशात घालून गरा 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 फिरविताच त्या केशीचे सगळे दात मुळासकट उपटून पडले. कृष्णाने हात लांब करीत त्या दैत्याच्या पोटापर्यंत घुसवला. शेवटी तो दैत्य रक्त ओकू लागला. त्याचे डोळे विस्फरले, अंग शिथिल पडले. जीव जातेवेळी तो 4 पाय झाडू लागला. घामाने तो ओलचिंब झाला. शेवटी कृष्णाने दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही होठ पकडले, त्याला हुबा फाडून टाकला. मग कृष्ण हसतच मागे फिरला. सगळ्या गवळ्यांनी त्यांच्या भोवती फेर धरला. त्यावेळी आकाशातून ते दृश्य पाहत असलेले नारद मुनी आनंदित होऊन म्हणाले, हे जगन्नाथा अच्युता, तुझी धन्य आहे वा. या देवांचा छळ करणाऱ्या दुष्टाला तू सहज मारलास. मी तुझा पराक्रम पाहावा म्हणून मुद्दाम स्वर्गातून इथे आलो. अरे मधुसूदना, तू या अवतारात जे चरित्र दाखवलेस व दाखवतो ते बघून माझे तर डोळे निवले. अरे या घोड्याने आकाशाकडे साधी नजर जरी फेकली तरी इंद्रासकट सगळे देव चळचळा कापत असत. तू या केशी राक्षसाचा वध केल्यामुळे आजपासून सर्वत्र तू केशव या नावाने प्रसिद्ध होणार. हे अच्युता, आता मी जातो. तुझे कल्याण असो. पुन्हा जेव्हा तू मथुरेत जाशील तेव्हा मी तेथे तुझा पराक्रम डोळे भरून पाहण्यासाठी मुद्दाम येईन. तू देवांवर फार मोठे उपकार केले आहे. एवढे सांगून नारद मुनी अदृश्य झाले. अक्रूराचे गोकुळात आगमन.
पराशर मैत्रियांना म्हणाले, तिकडे कृष्णाच्या भेटीसाठी उत्सुक झालेला अक्रूर एका वेगवान रथात बसून मथुरेतून निघाला. तो मनात विचार करीत होता की किती भाग्यवान आहात की आज विष्णूचा अंश अवतार असलेल्या कृष्णाला समक्ष भेटणार. खरोखर माझ्या जन्माचे सार्थक होईल. ज्याचे फक्त नाव घेतल्यानेच माणूस पवित्र होतो त्याला आज मी उराउरी भेटेन. जो वेदशास्त्रांचा जनक असून महातेजस्वी आहे, यज्ञभोक्त आहे, तो मला प्रत्यक्ष भेटेल. 100 यज्ञ करणाऱ्याला जो इंद्रपद बहाल करतो, ज्याचे संपूर्ण स्वरूप विधी हरिहरास कुणीच जाणत नाही, असा श्रीहरी आज मी उघड्या डोळ्यांनी बघेन. सर्वात्मा, सर्व स्वरूपी, सर्व जाणणारा, चराचराला व्यापून उरणारा परमात्मा आज माझ्याशी सुखसंवाद करील. 7 अवतार घेऊन ज्याचे जगण्याचे रक्षण केले, ज्याने जगण्याचे रक्षण केले, त्याच्याशी आज मी प्रत्यक्ष बोलेन. त्या अव्यय निराकार प्रभूने यावेळी कारणपरत्वे मानव देह घेतला. आज तो माझ्याशी बोलेल. ज्याची सर्व जगाला भुलविणारी माया कुणीच जिंकू शकत नाही, अशा त्या मायापतीला माझा नमस्कार असो. जो ती माया पार करण्यासाठी बळ देतो त्या हरीला नमस्कार. याज्ञिक लोक, यज्ञ पुरुष, ज्याला सात्वत लोक वासुदेव, देवज्ञ लोक विष्णू अशा नावाने जाणता, त्याला मी वंदन करीन. मी त्याला शरण नाहीत. अशा तऱ्हेने विचारात गुंगून गेलेला अक्रूर जेव्हा गोकुळात पोहोचला तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. गावात प्रवेश केल्या केल्या त्याच्या दृष्टीला समोरच निळ्या सावळ्या रंगाचा कृष्ण गाई वासऱ्यांमध्ये खेळताना दिसला. त्याचे डोळे टपोरे होते, छातीवर वत्स चिन्ह होते, आजानुभव हात असून नाक बागदार होते, मुखावर स्मित हास्य होते. तो एका शिळेवर बसला होता. त्याच्या कमरेला खांद्यावर 2 पितांबर होते. रानफुलांच्या हार त्याच्या गळ्यात असून सफेद कमळे त्याच्या हातात होती. त्याच्याच एका बाजूला गोरा पान निळे वस्त्र नेसलेला बलराम उभा होता. उंचा पुरा दिप्पा टरी नयन मनोहर असा तो जणू काही निळ्या ढगाने वेढलेल्या कैलास पर्वताप्रमाणे भासला. त्या दोघांना पाहताच अक्रूराला आनंदाचे भरते आले. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो मनात विचार करू लागला, हा जो सावळ्या रंगाचा तरुण आहे तोच खरा विष्णूचा अवतार असावा. आज खरोखर माझे डोळे धन्य झाले. परंतु तो मला जवळ करील काय? जर तसे घडले तर माझ्या देहाचे सार्थक होईल. ज्याचा ओझरता स्पर्श जरी झाला तरी पापांचे पर्वत विरून जाऊन पुरुष कैवल्य मोक्ष प्राप्त करतो, तो श्रीहरी माझ्या पाठीवरून आपला हात फिरविल काय? याने अग्नी, वीज, सूर्य यांच्याप्रमाणे तेजस्वी अशा सुदर्शन चक्राने दैत्यपतीच्या सैन्याचा संहार केला होता. बलिराजाने तर त्याला आचमनापुरते पाणी अर्पण केले व त्याच्या बदल्यात पृथ्वी तलावरील सर्व भोग तर भोगलेच पाशिवाय एका मन्वंतरा एवढा काळ इंद्रपदही मिळवले होते. असा हा श्री विष्णू मला कंसाचा साथीदार समजून दूर ठेवील काय? त्याला माझ्या मनातील भावना कळणार नाही असे होणार नाही, कारण तो सर्वांच्या हृदयात आहे. तर आता त्याच्याजवळ भक्तिपूर्वक श्रद्धापूर्वक शरणागत होऊन जातो. मग जे व्हायचे असेल ते हो. कृष्ण मथुरेत जाण्यास निघतो. आपल्या मनाशी विचार करीत अक्रूर चालत कृष्णापाशी गेला. स्वतःच्या नाव गोत्राचा परिचय सांगून नमस्कार करून उभा राहिला. तेव्हा कृष्णाने त्याच्या हाताला धरून जवळ घेऊन आलिंगन दिले. नंतर नमस्कार वगैरे सोपस्कर आटोपल्यावर कृष्ण त्याला घेऊन घरी गेला. नंतर भोजन वगैरे आटोपून ते स्वस्थ बसले असता अक्रूराने कृष्णाला येण्याचा हेतू सांगितला. त्या कंसाचे अत्याचार, वसुदेव देवकी यांची मानहानी, उग्रसेनाचा छळ यांचे वर्णन करून आमंत्रण देण्यामागचा कंसाचा कपटिक आवाज सुद्धा सांगितला. त्यावर कृष्णाने उत्तर दिले की हे दानपती अक्रूरा, मला आता पूर्ण कल्पना आली आहे. यापुढे मला जे करणे आवश्यक अटेल ते सर्व मी करीन. पण कंसाचे आयुष्य संपत आले आहे असे निश्चित समज. मी व बलराम तुमच्याबरोबर येण्यासाठी उद्याच निघतो. इतर काही प्रतिष्ठित नागरिक सुद्धा आमच्याबरोबर असतील. आज तू स्वस्थ विश्रांती घे, कसली चिंता करू नको. मी तुला वचन देतो की फक्त 3 दिवसात मी कंसाला त्याच्या साथीदारासह मारून टाकेन. दुसऱ्या दिवशी कृष्णाने मथुरेला जाण्याची तयारी आरंभली. ते वृत्त वाऱ्यासारखे वृंदावनात पसरले. तेव्हा जो तो हातातले काम टाकून नंदाच्या घरी धावत सुटला. त्यात गोपीसुद्धा होत्या. त्यांचे दुःख फार मोठे होते. आता कृष्ण गेला की पुन्हा कधी येणार नाही ही जाणीव त्याला झाली होती. त्या दुःखाच्या भरात शोक करीत असताना त्या गोपी विधात्याची आपल्या दुर्दैवाच्या हाती अक्रूराची यथेच्छ निंदा करीत होत्या. त्यांना वाटत होते की एकदा का कृष्ण नागरी वातावरणात रमला, तिथल्या सभ्य सुसंस्कृत नागरिकात मिसळून गेला की त्याला इथल्या खेडवळ लोकात परतून यावे असे वाटणार नाही. तिथल्या चतुर स्त्रिया कृष्णाला
करून घेतील. त्यांचे लाडे लाडे बोलणे, उत्तम प्रतीचा साज शृंगार, चतुराई यांचा पुरेपूर वापर करून त्याला आपलासा करून घेतील. मग तो आपल्यासारख्या आम्हासारख्या खेडवळ लोकात का म्हणून परत येईल? शिवाय इथले लोकसुद्धा कृष्णाला थांबविण्याचा प्रयत्न न करता उलट त्याला निरोप देण्याचीच तयारी करण्यात गुंगून गेले. आता करावे तरी काय? खरोखरच मथुरावासी लोकांचे भाग्य उदयास आले. कृष्णासोबत जे लोक चालत आहे ते धन्य आहे. अशा प्रकारे गोपींचा शोक चाललेला असतानाच अक्रूराचा रथ धीरे 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 दृष्टी आड झाला. दुपारपर्यंत ते यमुने समीप येऊन पोचले. तेव्हा अक्रूराने रथ उभा केला. रामकृष्णांना काठावरच कदंब वृक्षाच्या तळी बसवून तो मध्य अंगण स्नान करण्यासाठी नदीत उतरला. त्याचे स्नान वाचमन वगैरे आटपून ज्ञान करू लागला. तेव्हा त्याने बलरामाला हजारो महासर्पाच्या घोळक्यात पाहिला. त्याच्या हजारो फणा होत्या आणि ते वेटोळे घालून डोलत होता. त्याच्याच बाजूला पावसाळी ढगासारख्या अंगकांतीचा 4 हातांमध्ये शंख चक्र वगैरे आयुधे घेऊन श्रीकृष्ण हसत उभा होता. कमरेला पितांबर असून गळ्यात वनमाळा, कानात मकर कुंडले होती, छातीवर वत्सचिन्ह होते. हजारो सिद्ध मुनी योगी त्याची स्तुती करीत होते. तेव्हा आश्चर्याने थक्क झालेला तो काही बोलणार होता, पण प्रभूने त्याची वाचाच रोखून धरली. तेव्हा तो सावध होऊन देवानावर आला. नदीतून बाहेर पडून रामकृष्ण होते तेथे रथापाशी आला. तेव्हा कृष्णाच्या अवतारत्वाची खात्री पटवून तो श्रीकृष्णाची स्तुती करू लागला. तो म्हणाला, हे सर्वात्मा सर्वव्यापी देवा, तुला नमन असो. तू बुद्धीच्या पलीकडचा प्रकृतीचा आधार, साकार झालेला चराचरात्मक इंद्रियांचा स्वामी, जीवात्मा परमात्मा आहे, अशा तुला नमन असो. सर्व ब्रह्मांडांचे एखाद्या वेळी वर्णन करणे शक्य आहे, पण तू अवर्णनीय आहे. जेथे कल्पना पोचू शकणार नाही, शब्द सुद्धा मुके होता, ती अविकारी परब्रह्म अवस्था तू आहे. परंतु नामरूपातून वेगळ्या अशा तुझी स्तुती नावांनी आम्ही करीत आहोत. हे सर्व आभास आत्मक विश्व तुझ्या आधारावरच असून तुझेच रूप होय. सर्व देवतांच्या अंतर्यामी तूच होय. शक्तीच्या कमी जास्त भेदाप्रमाणे नाना प्रकारे या जगाचा कारभार खरोखर तूच चालवतो. सूर्य, त्रिगुण, प्रणव, ओंकार, वासुदेवा, प्रद्युम्न, संघर्षण, अनिरुद्धा, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. या ठिकाणी अध्याय संपला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं.